संजय निगम नवी मुंबईमध्ये 1972 नंतर सिडकोला शहर बसवण्याची एक प्रकारे नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली गेली. 1992ला शहराचं व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून सिडकोने इथे रस्ते बनवले, ड्रेनेज बनवलं, इलेक्ट्रिसिटीची सप्लाय आणली, पाण्याची सप्लाय आणली, बगीचे बनवले. हे सगळं केल्यानंतर 1992ला हे शहर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेलं आहे. आणि यानंतर 92 पासून आज 2024 म्हणजे 32 वर्ष या शहराची देखरेख करणं ही महानगरपालिकेची जबाबदारी. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की नवी मुंबई महानगरपालिकेला आम्ही मालमत्ता कर भरतोय आणि हे जे सिडकोने ट्रान्सफर चार्जेसच्या नावावरती जे काही लोकांकडनं पैसे घेण्याचा जो कार्यक्रम लावलेला आहे त्या कुठल्याही पैशाचा उपभोग किंवा उपयोग हा नवी मुंबई शहराच्या सोयीसुविधा उत्पन्न करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी सिडको करत नाही आहे. त्यामुळे हे जे सिडकोचे ट्रान्सफर चार्जेस आहेत ते एक प्रकारे नवी मुंबईच्या नागरिकांवर अतिरिक्त भार टाकत आहे आणि एका म्हणजे पद्धतीने बघायचं गेलं तर वी आर बीन डबल टॅक्सेशनचा विषय हा समोर आलेला आहे. दुसरा मुद्दा असा की आतापर्यंत हा विषय का नाही घेतला तर 30 सप्टेंबर 2022ला सर्वोच्च न्यायालयाने एक जजमेंट जे आहे हायकोर्टाचं ते अपेल्ड केलेलं आहे. ते जजमेंट काय सांगतंय तर ते जजमेंट असं सांगतंय की नो इंटरेस्ट इन द लँड और द बिल्डिंग इज बीन ट्रान्सफर्ड इन फेवर ऑफ द परचेसर. ऑल दॅट द परचेसर इज गेटिंग इज दी शेअर्स ऑफ द सोसायटी अँड राईट टू ऑक्युपाय द फ्लॅट. म्हणजे काय तर मालक सिडकोच आहे. लीज होल्ड आपल्याला करून दिल्यामुळे मालकी काही त्या फ्लॅटची किंवा भूमीची बदललेली नाही. मग तुम्ही ट्रान्सफर चार्जेस कुठल्या विषयाचे मागताय? बदललेलं काय आहे तर फक्त शेअर्स आदला बदल झालेले आहेत आणि राईट टू ऑक्युपाय आदला बदल झालेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे ट्रान्सफर चार्जेस घेता येत नाही. माननीय उच्च न्यायालयाने हे घेतलेले ट्रान्सफर चार्जेस 8% व्याज लावून परत द्या अशा सूचना केलेल्या आहेत. आणि नवी मुंबईला सुद्धा हेच लागू होतं कारण संविधानाचं आर्टिकल 14 म्हणतंय की या देशामध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्तींना दोन वेगवेगळे न्याय लावता येत नाही, समान न्याय असायला पाहिजे. त्यामुळे या भूमिकेतनं आम्ही मागणी पुन्हा एकदा उचलून धरलेली आहे. दुसरा मुद्दा असा की सिडकोची एक बोर्ड नोट आहे 11/2017 याच्यामध्ये ही जागा फ्री होल्ड करण्यासाठी वेगवेगळे जे प्रस्ताव आले त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सिडकोने फ्री होल्ड कसं करता येईल याच्यावर चर्चा केलेली आहे. ती बोर्ड नोट आमच्या हातात आहे. याच्यामध्ये जी सूचना आहे त्या सूचनेमध्ये म्हटलेले 5-10-15% घ्या आणि फ्री होल्ड करा. सिडको म्हणते नाही आम्हाला 30% पाहिजे. का तर आमचं 34,000 कोटीचं नुकसान होतं. आमचं म्हणणं असं आहे की ज्या आमच्या भूमिपुत्र बांधवांची जमीन तुम्ही ₹4.5 पर स्क्वेअर मीटरने घेतलेली आहे ती या 6,72,000 पर स्क्वेअर मीटरने विकताय. तुमचं नुकसान कसं होत आहे या प्रश्नाचं उत्तर सिडकोने द्यायला पाहिजे. आज सिडकोची बॅलन्स शीट 10,000 कोटींची झालेली आहे. 128 कोटी ट्रान्सफर चार्जेस सिडकोने गो अवे लेट ऑफ करून दिले तर आमच्या सामान्य नागरिकाच्या जीवनामध्ये खूप मोठा फरक पडणार आहे. कारण आमचा माणूस जेव्हा आमचा सामान्य माणूस जेव्हा घर विकतो तेव्हा आयदर त्याला छोट्या घरात मोठ्या घरात जायचं असतं किंवा घरावर काहीतरी कुटुंबावर काहीतरी आपत्ती आलेली असते. या दोन्ही प्रकरणामध्ये त्या माणसाला ते 1.5-2 लाख रुपये ही खूप मोठी किंमत आहे. त्यामुळे अशा 128 कोटीचे ट्रान्सफर चार्जेस सोडल्यामुळे सिडको काही भिकारी होणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की सिडकोने आपल्या बोर्डामध्ये या विषयाचा एक प्रस्ताव आणावा, त्याच्यावरती बोर्डाने निवेदन तयार करावं आणि असं निवेदन महाराष्ट्र शासनाकडे सादर करावं. या विषयाची माहिती घेऊन आम्ही 4ही लोकप्रतिनिधी जे आहेत जे आता नवी मुंबईचं प्रतिनिधित्व करतायत त्यांना जाऊन या 2-4 दिवसामध्ये भेटणार आहोत, त्यांची भेट घेणार आहोत. त्यांना हे सगळे टेक्निकल डिटेल्स आहेत ते आमचे हाऊसिंग फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी भास्करजी म्हात्रे आहेत, सहकार भारतीचे अध्यक्ष प्रमोदजी आहेत आणि अजूनही आपली सगळी मंडळी आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हे डेलिगेशन घेऊन 4ही प्रतिनिधींची भेट घेणार आहोत. त्यांना हे सांगणार आहोत की तुम्ही सुद्धा या विषयाला तुमचं समर्थन द्या किंबहुना तुम्ही या विषयामध्ये लीड घ्या आणि हा विषय निवडणुकीच्या आधी मार्गी लागेल अशा प्रकारच्या आम्ही त्यांच्यासमोर मागणी करणार आहोत, विनंती करणार आहोत. आणि याकरता आज ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतलेली आहे. अनेक लोकांनी बंगलो प्लॉटच्या नावाखाली फ्लॅट्स बनवलेले आहेत बंगलोमध्ये आणि ते रेग्युलराइज करण्यास किंवा त्याला मान्यता किंवा ते विकलेले पण आहेत ऑलरेडी. त्यांनी एकाने दुसऱ्याला पण विकले आहेत म्हणजे तिथेही ट्रान्सफर चार्जेसचा उल्लेख होतो. अशा या चुकीच्या गोष्टीला तुमचं समर्थन आहे का? नाही पण त्या ह्याच्यात समजा भूखंड तुम्हाला बंगलो बांधण्यासाठी दिलेला आहे तर एका युनिटच्या ठिकाणी तुम्ही जर 4 युनिट बांधलेत 5 युनिट बांधले तर ते कायद्यात बसतं का?
नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनने FSI दिला, CC नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनने दिली, OC नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनने दिली आणि सिडकोने ट्रान्सफर पण केले अगोदर. यांना OC नाही मिळालेले आहेत. कोणाला? या बंगलो प्लॉटला OC पण नाही मिळालेले आहेत. OC मिळालेले आहेत त्यांना, फक्त नंतर ट्रान्सफरला जे गेले ना त्यावेळेस हा, जोपर्यंत त्यांना सिडकोकडनं NOC मिळणार नाही, OC मिळणार नाही त्यांना. जोपर्यंत हा लढा आम्ही कायदेशीर रीतीने चालवणार आहोत त्याचा तो प्रयत्न आहे. आता काही सामान्य नागरिकांनी काही कुठे चुका केल्या असतील तर त्या चुका झालेल्या आहेत ह्या बेसवर बाकीच्यांसाठीचा लढा आपण, पण आमचं नक्की समर्थन असणार नाही अशा गोष्टी. अशाला पण याच्यावर लक्ष सिडको आणि महापालिकेनं देणं गरजेचं, आणि सिडकोनी दुर्लक्ष केल्यामुळेच बरेचसे गोंधळ झाले, त्यातलाच हा एक. कन्व्हेन्समध्ये एक तो मुद्दा हा सुनील चौधरी ऐकलं का, कन्व्हेन्स डीड होत का नाही त्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्यात बिल्डरने समजा 10 फ्लॅटची परमिशन घेतली, तिथं ते 11-12 बनवलेत, त्यामुळे कन्व्हेन्स थांबतं. महाविजय या सगळ्या गोष्टी आहेत. विषयात जात नाही ट्रान्सफर चार्जेसमुळे थांबलेले आहेत, ते सॉल्व्ह झाले पाहिजे. सर मुद्दा असा आहे, आम्ही काही सामान्य लोक एकत्र येऊन हा लढा उभा करण्याचा प्रयत्न करतो. आता यात बऱ्याचशा लिगल गोष्टी अजून असतील ज्या आम्हाला कदाचित आमच्या पण आतापर्यंत अभ्यासल्या नसतील, किंवा त्यासाठी आम्हाला ते वेगळे प्रयत्न करावे लागतील. पण जेणेकरून सिडको मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाचं जीवनमान आणि नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाचं जीवनमानामध्ये फरक हा आहे की आपलं जीवन कॉस्टली झालं या सिडकोच्या सगळ्या व्यापारीकरणामुळे. मुद्दा आमचा एवढाच आहे की आम्ही सामान्य माणसाचा लढा उभा करून यातून ते जेवढं आम्हाला जमेल तेवढी जागृती करणार आहोत आणि मोठं आंदोलन उभं करणार आहोत. आणि यात कदाचित काही चुका होतील, पण आमची पहिलीच वेळ आहे, त्यामुळे जरा हा विषय थोडा तुम्ही आम्हाला सहकार्य करून हे घेऊन जावं अशी आमची. सर आपलं नाव सांगा आणि काय पद्धत सुनील चौधरी काय हाऊसिंग फेडरेशनचे संचालक आहे. संचालक